आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर धनराज माने यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय हा त्यांच्या गावचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. गाव म्हटलं की या गावातलं घर, गावातलं मंदिर, गावातली शाळा, शाळेचे शिक्षक, गावकरी, गावची नदी या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. आज महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालक पदापर्यंत पोहोचलेल्या डॉक्टर धनराज माने यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबातला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चिंचोली जहागीर या एका छोट्या गावात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं, तर उमरग्याच्या भारत विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. उमरग्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात डॉक्टर माने यांनी BSc शिक्षण घेतल्यानंतर ते औरंगाबादला आले आणि देवगिरी महाविद्यालयात त्यांनी MSc ही पदवी संपादन केली. आपल्याला अध्यापन क्षेत्रातच कार्य करायचं आहे असा सरांचा निश्चय त्याच वेळी झाला होता. म्हणून त्यांनी B.Edचंही शिक्षण पूर्ण केलं आणि श्रीकृष्ण महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर अधिव्याख्याता म्हणून ते 1991 साली रुजू झाले. 2003 साली सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर K.M. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण करून PhD संपादन केली. या सगळ्या वाटचालीत डॉक्टर माने यांच्यातील एक कुशल प्रशासक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. सातत्यानं काहीतरी नवनवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा आणि त्यातूनच 2003 साली गुंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा त्यांनी स्वीकारली. या काळात त्यांनी ग्रामीण भागातील या महाविद्यालयात अनेक नवनवीन आणि स्तुत्य असे उपक्रम सुरू केले आणि ते तडीस नेले देखील, हे विशेष. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना माणसं हीच आपली संपत्ती आहे या विचाराने डॉक्टर माने माणसं जोडत गेले. 2006 साली सरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून आणि विज्ञान शाखेच्या अधिष्ठातापदी निवड झाली. अल्पावधीतच मिळालेल्या या संधीचं सरांनी सोनं केलं. या काळात त्यांनी विज्ञान विद्याशाखेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही सरांची कारकीर्द महत्त्वपूर्ण राहिली. 2010 साली डॉक्टर माने यांनी बीड येथील वलभीम महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाला नॅकचा अ दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाची कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स ही योजनाही त्यांनी मंजूर करून आणली. महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहाचं बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळेचं आधुनिकीकरण ही विकासाची कामं त्यांनी त्या ठिकाणी केली. डॉक्टर माने यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचं वळण होतं ते म्हणजे त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी झालेली निवड. कुलसचिव म्हणून त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना त्यांच्यातील एक उत्तम संघटक, कुशल प्रशासक याचा अनुभव आला. कुठल्या कामासाठी कोण व्यक्ती सक्षम आणि योग्य आहे हे हेरण्याचं डॉक्टर माने यांचं कसब हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विशेष म्हणता येईल. त्यांच्या काळात घनसावंगी येथील आदर्श महाविद्यालयाची पायाभरणी झाली. विद्यापीठाची मान अभिमानानं उंचावेल असा नॅकचा अ दर्जा प्राप्त करणे असेल, युवक महोत्सवांचा आणि 2014च्या क्रीडा महोत्सवाचं यशस्वी आयोजन असेल, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमधील तरुणांना केलेलं मार्गदर्शन असो की निवृत्त प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली. हे सर्व करत असताना सरांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम केलं. या काळातच उस्मानाबाद येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जमिनीचं संपादन करून त्या ठिकाणी भव्य इमारत देखील उभारली. या कामी त्यांना माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले,
डॉक्टर विजय पांढरीपांडे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचप्रमाणे विद्यमान कुलगुरू डॉक्टर बी.ए. चोपडे यांच्यासोबतही काही काळ काम करण्याची संधी सरांना मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष उभारणी, विद्यापीठ परिसरात रस्त्याचं काँक्रिटीकरण, नवीन वसतिगृहांचं बांधकाम ही सर्व कामं झपाट्यानं मार्गी लावण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. तसंच भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेचं उद्घाटनही विद्यापीठात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. कुलसचिव म्हणून कधी कठीण काळात योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि एखादा जटिल वाटणारा प्रश्न सामोपचारानंही मिटवल्याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. काम करताना त्यांची भूमिका प्रसंगी मेणाहूनही मऊ आणि वज्राहूनही कठोर अशीच होती. दीर्घकाळ एकाच जागी थांबणं हे काहींच्या रक्तातच नसतं. सतत नवनवी आव्हानं स्वीकारायची आणि हाती घेतलेलं काम पूर्णत्वास न्यायचं हाच त्यांचा स्वभाव असतो. महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालकपदी त्यांची झालेली निवड ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर मानेंच्या कारकिर्दीचा हा अत्यंत कमी काळातला चढता आलेख पाहिला तर त्यांनी आपल्यासोबत अनेकांनाही मोठं होण्याची संधी दिली हेही आपल्याला दिसून येतं. या सगळ्या वाटचालीवर एक दृष्टिक्षेप टाकल्यावर आमच्या देखील आपल्याकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत हे आपणही जाणताच. राज्यातल्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये गतिमान प्रशासन येईल, विद्यार्थी हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय होतील आणि उच्च शिक्षणाला एक नवी दिशा मिळेल अशी आम्हाला केवळ आशा नाही तर खात्री आहे. इंग्रजी साहित्यिक रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या काही ओळी इथे आठवतात. The woods are lovely. The woods are lovely, dark and deep. But I have promises to keep and miles to go before I sleep and miles to go before I sleep. या उक्तीप्रमाणे कामाप्रती आपलं असणारं झपाटलेपण आम्ही पाहिलंय. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण अथकपणे कष्ट घ्याल त्यासाठी आणि आपल्या यापुढच्या वाटचालीसाठी आमच्या अनेक शुभेच्छा. आपल्या हातून अशीच अनेक चांगली कामं होत राहोत आणि आमचा ऊर अभिमानानं भरून येण्याची संधी आम्हाला